निज निज बाळा रे, अंगाई गातो मी तुझला, गात गात गळा माझा शिकला, निज निज. काय झालं? माझ्या कानात सिक्रेट सांगत होतात का? सिक्रेट? हो हो, सिक्रेट सांगत होतो. काय सिक्रेट? सिक्रेट अंगाई. ही अंगाई आहे ना, माझ्या परीला खूप आवडते. ही अंगाई मी तिच्यासाठी गायलो की ती गाढ झोपून जाते. तू झोपली होतीस ना, म्हणून गात होतो. तुम्ही पण तुमच्या परीला इथे आणा ना, आम्ही दोघी जणी खूप मज्जा करू, खूप खेळू. हो हो, तिला नक्की घेऊन येईन मी इकडे. तिलाही आवडेल तुझ्यासोबत खेळायला, मजा करायला, धमाल करायला. पण तिच्या आईने परमिशन दिली पाहिजे ना. ती देत नाही ना परमिशन. एकदा का तिने परमिशन दिली, तिला घेऊन येतो. बरोबर. बर बर. काय आज घरी जायचंय का नाही? जायचंय, मोठी आई वाट बघते. चला, घरी लवकर जायला पाहिजे. चला 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 चला. स्टाफ, सिम्मी मॅडम कुठे आहेत माहिती आहे का? सिम्मी तू, अगं हे काय, मला वाटलं स्टाफ आहे. नाही नाही, म्हणजे आढळे आहात का तुम्ही? किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? लग्नाची बायको ओळखता येत नाही तुम्हाला? रिडिक्युलस आता तुम्ही. नाही नाही, जसा बाप आहे ना तसाच बेटा आहे. एक जात तुम्ही सगळे सारखे, किती काहीही करा तुमच्यासाठी. अगं तसं नाहीये. जस्ट शट अप. ओके, जस्ट शट अप. इतकी मेहनत घेते मी या घरासाठी, या फॅमिलीसाठी, पण नाही, सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवला तर त्याचं कौतुक करायचं सोडून दररोज जमणार आहे का असं विचारतायत पप्पा. का विचारतायत? का अपमान करतात माझा? असं का बोलते पप्पा? असं उगाच कोणाला बोलत नाहीत. काही चूक झाली ना तरच ते. हो का? ओके, मग मला सांगा, आज काय चुकलं होतं माझं? सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठल्या, अख्ख्या फॅमिलीसाठी ब्रेकफास्ट बनवला मी, तर ह्याचं कौतुक करायचं सोडून हे दररोज जमणार आहे का असं सगळ्यांसमोर विचारून का अपमान केला त्यांनी माझा? पप्पा का कौतुक करत नाहीत माझं? सतत टॉन्टिंग. हे जे मी काय केलंय ते त्यांच्या नजरेत भरणारच नसेल तर कशाला करते मी हे? त्यांचे टॉन्ट्स, त्यांचे अपमान, त्यांचा संशय, इरिटेटिंग. काकू, आजोबांचं बरोबर. सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेते. आणि मे बी मी हे बोलल्यावर तुम्हाला माझा राग पण येऊ शकतो. पण काकू, मला असं वाटतं की प्रयत्न करण्यात आणि प्रयत्न करण्याचं नाटक करण्यात फरक असतो. सॉरी, पण काल मी तुम्हाला जे काय बोलले त्यानंतर तुम्ही अचानक आज असे वेगळे तयार होऊन आला, हे सगळ्यांच्याच डोळ्यात आलं. आणि म्हणून आजोबा म्हणाले की तुम्ही नाटक करताय. खरंच एकदा विचार करून बघा ना की इतक्या वर्षात तुम्ही मे बी असं काही केलंच नाही की ज्यामुळे आजोबांचा तुमच्यावर विश्वास बसेल. नाहीतर आजोबा माणूस ओळखण्यात चुकणार नाही. आता बघा ना, काल परवा आलेला परीचा ड्रायव्हर फक्त 15 दिवस झाले त्याला येऊन, पण त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलंय, अगदी परीपासून आजोबापर्यंत सगळ्यांचं. आणि तो असं वेगळं काय करतोय? तर परीला रोज शाळेत सोडायला जातो आणि शाळेतून घेऊन येतो, बस. आणि त्याच्यात त्याचा स्वार्थ काय? तर काहीच नाही. तो फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करतो, एवढंच, कुठली अपेक्षा न ठेवता. काकू, काय ना,
जर आपण ठरवलं ना तर एखाद्याचं मन आपण 15 दिवसातही जिंकू शकतो, नाहीतर 15 वर्षही कमी पडतात. ही कोण आहे? कोण आहे ही? समजते कोण ही स्वतःला? हिला स्वतःला येऊन 15 दिवस नाही झाले त्या घरात, ही काय मला बोलतेय? माझी या सिम्मी चौधरीची तुलना त्या 1.5 दमडीच्या ड्रायव्हरशी करतेय. हाऊ डेअर शी, हाऊ डेअर यू नेहा. चला ना जेवायला जाऊया. जेवायला जायचंय? चला. सर एक विचारू? मी नाही म्हणालो तर तुम्ही विचारणार नाही का? विचारणार ना सर. मग कशाला विचारताय? थेट विचाराच. सर मी काय म्हणते की आपण यश सरांना सांगायचं का आपल्या ट्रायल बद्दल? नको. ऑलरेडी नेहाला सांगून तुम्ही एक चूक केलेली आहे. आता परत यशला सांगून वेगळी चूक नको. सगळ्या चुकाच होत आहेत, त्याच्यापेक्षा काही नको. अहो पण सर नेहाने त्यांना सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटेल. किती काही डोंगरा एवढं वाईट वाटलं तरी वाटू द्या, काही प्रॉब्लेम नाही. अहो तुम्ही असं काय बोलताय सर? ते तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत ना? अहो शेफाली, तुम्हाला माहित नाहीये, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण तो इतका साधा नाहीये. तुम्ही पॅलेस वरती येऊन उखाणा घेतला होता टिंब राव म्हणून, तेव्हापासून अजून चिडवता होतं मला. अहो तुम्ही लाजताय काय शेफाली? माझं प्लीज ऐका, यशला काही सांगायचं नाही हा प्लीज. आधी माझ्या मनाशी थोडं कन्फर्म होऊ द्या बरं, मग आपण सांगू. सर पण ते ट्रायलच आहे ना. सारखं आपलं ट्रायल 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 काय ते. Yeah, I'll see you soon. No, I'm going to be visiting UK soon, so yeah. Okay. Thanks, bye. काय म्हणत होता शेफाली तुम्ही? डब्यात काहीतरी आणलंय, तो विषय चालू होता आता आमचा. डब्यात काहीतरी आणलंय ते सांगत होती, बाकी काही नव्हती सांगत ती. काय आणलंय डब्यात आज? डब्यात ना? हा डब्यात मी गाजर, काकडी, गोबी, मटार, पनीर. सरळ सरळ मिक्स व्हेज सांगा ना शेफाली. हा प्रत्येक भाजीचं नाव वेगळं कशाला? हा म्हणजे मी डब्यात मिक्स व्हेज भाजी आणलीये, आजच ट्रायल केलीये. ट्रायल नाही, ट्राय केलीये. आता तुम्ही ट्राय केलीये मिक्स भाजी म्हणल्यानंतर ती अप्रतिमच असणार. जा जा जा, लंच टाइम झालाय शेफाली, जा तुम्ही जाऊन जेवून घ्या, जा पटकन जा. मी एकटी? शेफाली, मी काय म्हणतो, तुम्हाला जर का समीरशी काही बोलायचं असेल तर प्लीज बोलून घ्या. मी बाहेर जातो. नाही नको सर. ते मी तर यांना विचारायला आले होते की जेवायला जायचं का. यांना हे जेवायला येत आहेत का असं विचारायला आला होतात का तुम्ही? काय म्हणाले हे काय म्हणणार आहे, नेहमीप्रमाणे बिझी आहे. बिझी बिझी आहेस तू समीर? कम ऑन समीर, लंच तो बनता है ना भाई. बघा ना सर, तहान भूक विसरून काम करतात. रिअली एवढं काम करत असतो समीर, तहान भूक विसरून? अरे समीर, लंच तर करायला हवा ना. स्ट्रॉंग बॉय व्हायचंय की नाही आपल्याला? हा, मी पण तेच म्हणाले सर यांना. मी काही विचारलं ना की हे नाहीच म्हणतात. नॉट फेअर समीर, नॉट फेअर. हे बघ, मला आणि हिला जी काय ती तुझी काळजी आहे. करेक्ट. त्यामुळे लंच तर करायलाच हवा ना समीर. पण आता आल्यासरशी थोडस काम. एवढं काम आहे? एवढं काही काम नाही यायला शेफाली. तू बाहेर थांब, हा 2 मिनिटात बाहेर ये. ओके? अरे बाबा 2 मिनिटात कसं बाहेर येईन मी? डबा आला ना आपला घरून, आपण इथे एकत्र जेवूया नेहमीप्रमाणे. शेफाली तुम्ही जा, तुमचं तुम्ही लंच करून घ्या, जा. एक मिनिट. तो डब्बा माझ्या बायकोनी माझ्यासाठी दिलाय. ओके? नाही एक मिनिट शेफाली, नेहमी पॅलेसहून आपल्या दोघांसाठी डबा येतो की नाही? नाही दोघांचा नाहीये, तो माझ्यासाठी. आणि आज मला डबल भूक लागले, तो अख्खा डबा मी खाणार आहे. त्यामुळे तू प्लीज शेफाली बरोबर जाऊन लंच कर. ओके? शेफाली तू बाहेर थांब, हा येईल 2 मिनिटात. ओके सर, थँक्यू.
एवढं काम करतो तू? अरे आबा, इथे बघ, काम आहे बरंच पेंडिंग, तू कशाला उगाच. अरे त्या एवढ्या प्रेमाने त्यांच्या ह्यांना बोलवतायत जेवायला, जा ना. नाही पण मी इथे तुझ्या बरोबर बसून. तो डब्बा माझ्यासाठी आलाय, तू जा आणि शेफाली बरोबर लंच कर. ओके, विषय संपला. ठीक आहे, जेवून घ्या एकटं, जातो मी बाहेर. तुम्ही Thanks. जेवून घ्या एकच ट्रक. थँक्स. परिबाळा दे बाळा, मी बॅग पकडतो. नको, मी पकडते. अगं बॅग जड आहे ना. नको, आई म्हणते आपली कामं आपणच करायची. बर, बाय. बाय. माझ्या पाण्यातलं ड्रायव्हर काका, ड्रायव्हर काका, ड्रायव्हर काका, अरे काय झालं? माझ्या कानातलं हरवलंय. हरवलं? असं कसं हरवलं? आता आई ओरडणार मला. आत्ताच कशाला हिला कळलं? आपण चला शोधूया. अरे परिबाळा, एक मिनिट थांबा. आता कुठे शोधणार बाळा, मला सांग. आपण पुन्हा शाळेत जाऊया ना, शोधूया ना, सगळे रस्त्यात शोधूया. ते सापडलंच पाहिजे, नाही तर आई ओरडेल मला. हो, रडू नकोस, आपण शोधूया. आपण म्हणजे मी शोधतो. तू आता शाळेतून आली आहेस की नाही, दमली असशील आणि अभ्यास पण करायचा आहे तुला. तू घरी थांब, मी जाऊन शोधतो. नाही, मी पण येते तुमच्या बरोबर. मला सांग, तू आल्याने तुझ्या कानातलं हरवलेलं पटकन सापडणार आहे का? नाही ना. मी जातो आणि पटकन घेऊन येतो. ओके, तू जा घरी. नक्की हेच कारण आहे का? हो ना मॅम, म्हणजे उगाच सगळीकडे कशाला ना तिला नेत बसायचं. ह्याच दीड दमडीच्या ड्रायव्हर बरोबर माझी तुलना केली ना, तर दाखवते ना याला याची लायकी. असं तर नाहीये ना की हे तूच चोरलंयस? अरे बापरे, आता या बाईनं झडती घेतली तर संपलो. नाही मॅडम, मला अशी सवय नाहीये. मी खूप प्रामाणिक आहे. ड्रायव्हरचा काय भरोसा? पैशांची गरज असेल तर कुणाहीकडे कधीही कुठेही चोरी तो करूच शकतो. नाही हो सिम्मी आजी, माझे ड्रायव्हर काका तसे नाही आहेत. ओ रिअली? परी डार्लिंग, ऐक ना, तू तर शाळेतून आली आहेस, दमली आहेस ना, गो फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. ओके? आणि ऐक, तुझं कानातलं सापडत नाहीये ना, ते मी शोधून देईन तुला. ओके? जा, गुड गर्ल. हिला का आत पाठवलं? ही थांबली असती तर. येतो मॅम. एक मिनिट, परीच्या इयरिंग्सचा सोक्षमोक्ष तर लावलाच पाहिजे ना. येतेच थांब. ए, आपल्या गार्ड्सना बोलो, याची झडती घ्यायची. मला असं वाटतं आपण ना या प्रोजेक्टचं लॉन्चिंग खूप वेगळ्या आणि अशा स्पेशल पद्धतीने करायला हवं, हो ना? आई, हा बाळा, काय झालं? एक मिनिट, तुम्ही मीटिंग कंटिन्यू करा. आय विल गेट बॅक टू यू. हां, काय झालं बाळा? आई, ड्रायव्हर काका चोर नाहीयेत. त्यांनी माझे एक कानातलं चोरलं नाहीये. ते कुठेतरी हरवलंय. जाताना होतं, पण आता नाहीये. ते शाळेत कुठेतरी हरवलंय. ठीक आहे बाळा, तू रडू नकोस. असं काही नाही झालं. कोणी तुझ्या ड्रायव्हर काकांना चोर नाही म्हणलं. म्हटलंय, सिम्मी आजीने म्हटलंय. ती आत्ताच त्यांना ओरडत होती. तू रडू नकोस, चल. नाही ओरडणार, मी जाऊन बघते. आई, कानातलं माझ्याकडूनच हरवलं. ओ राजा, तू अशी रडू नकोस, चल. माझंच लक्ष नव्हतं. त्यासाठी ड्रायव्हर काकांना पनिशमेंट नको करूस. नाही करणार कोणी ड्रायव्हर काकांना पनिश. हा, चल, तू रडू नकोस आणि तू जाऊन आवर, जा, हातपाय धुवून ये. मी बोलते समी काकूंशी. जा. झडती घ्या, झडती घ्या याची. चोर आहे हा. परीच्या कानातले सोन्याचे चोरलेत, सोन्याचे कानातले चोरले. त्याने झडती घ्यायची. खिसे तपासा.
झडती घेतली तर माझ्याकडे असलेले परीचे कानातले आणि नेहासोबतच्या जॉईंट अकाउंटचे पेपर्सही मिळतील. नाही 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 नाही, काहीतरी करावं लागेल. झडती घ्या आधी, घ्या म्हणते राव, निघा. मॅडम 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 दया करा, मॅडम दया करा, दया करा मॅडम. असं नका मला वागू. मी खूप साधा माणूस आहे. अशी अशी चार चौघात माझी इज्जत काढू नका हो. सगळे बघतायत. सगळ्यांसमोर चोर चोर म्हणून माझी नाचक्की करू नका मॅडम, प्लीज. माझी बदनामी झाली तर माझं जगणं असंही होईल मॅडम. प्लीज प्लीज दया करा मॅडम. तेच हवंय मला. माझी तुलना तुझ्यासारख्या भिक्कार्ड्या ड्रायव्हरशी केली पप्पांनी. अरे तुझी लायकी कळू देत ना आता त्यांना. प्लीज मॅडम प्लीज. ए उठ, हात लावू नको. उठ म्हणते ना. उभे काळात उठवा त्याला, उठवा. पायाला हात लावू नकोस, लांब हो. हवं तर बाहेर नेऊन झडती घ्या माझी, पण इथे नको मॅडम प्लीज. अरे वा, ग्रेट. म्हणजे चोरच मला आता सांगणार आहे की माझ्याच पॅलेसमध्ये मी कुठल्या भागामध्ये त्याची झडती घ्यायची. हाऊ डेअर यू. झडती घ्या, उभे करायला. नाही चेक करा. दया करा मॅडम, असं नका वागू. हो प्लीज. 1 मिनिट थांबा. नेहा, हे परीचे ड्रायव्हर आहेत ना? तुम्ही यांची झडती का घेताय? अगं नेहा, तुला आपल्या परीने सांगितलं नाही का? अगं तिचं कानातलं, सोन्याच्या कानातलं हरवलं म्हणजे ह्या माणसाने चोरलंय. त्याचं काय झालंय, आज ती सकाळी जेव्हा शाळेत गेली तेव्हा तिच्या कानामध्ये होतं. आणि तर घरी आली ना, ती बिचारी रडत होती आणि तिच्या कानातलं हरवलंय असं सांगत होती ती ह्या माणसाला. आणि आय एम व्हेरी शुअर की तिचे कानातले ह्यानेच चोरलेत. तुम्ही जा. ए थांब, कुठे चाललायस? झडती घेते तुझी. नेहा, अगं चोरी केली ह्याने, झडती घ्यायची ह्याची. काकू, ते परीचे ड्रायव्हर आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते असं करणार नाही. तुम्ही जा. कशाला करताय काकू तुम्ही हे सगळं? व्हॉट? काय बोलतेस तू नेहा? मला काही कळत नाही का काकू? आज सकाळी तुमची तुलना ड्रायव्हर बरोबर केली म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना? नाही अगं, त्याने चोरी केली तर झडती घ्यायला हवी ना त्याची नेहा. मला काही कळत नाहीये का काकू? आपला हा जो स्टाफ आहे ना, तो खरंच खूप प्रामाणिकपणे काम करतोय आणि प्रत्येक वेळेला चूक स्टाफचीच असेल आणि प्रत्येक वेळेला स्टाफवर संशय घेण्याची गरज नाहीये काकू. मला मुळीच पटलेलं नाहीये हे जे तुम्ही वागलाय ते. हे बघ नेहा, मी फक्त माझी ड्युटी करते. ओके काकू प्लीज. आज सकाळचं तुमचं वागणं आणि आत्ताचं तुमचं वागणं कळतंय. आजोबा खरं म्हणत होते की तुम्ही हे सगळी नाटकं करताय. काय बोलतेस तू नेहा? अगं माझा संशय आहे. नाही, मला खात्री आहे की यानेच आपल्या परीचे कानातले चोरले. काकू मी तुम्हाला परत सांगतेय, हे परीचे ड्रायव्हर आहे आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आता जर तुम्ही त्यांच्यावर संशय घेतला ना, तर मी आजोबांना सांगेन आणि मला तसं करायला लावू नका. काय उभे आहात इथे? हा, काय उभे आहात? निघा, आउट. नेहा,
आज ह्या माणसांसमोर तू माझा अपमान केलायस. तुझी हीच गत केल्याशिवाय ही सिम्मी गप्प बसणार नाही. मार्क माय वर्ड्स, योर टाइम स्टार्ट्स नाउ.